कर्जमाफीची तारीख पुन्हा वाढली आहे. त्यामुळे राज्य सरकार शेतकऱ्यांना फक्त कर्जमाफीचं गाजर दाखवतंय की काय असा प्रश्न निर्माण झालाय. विधानसभा निवडणुकीवेळी महायुती सरकारनं शेतकऱ्यांना आश्वासन दिलं की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार. लाडकी बहीण आणि कर्जमाफीच्या घोषणांमुळे महायुतीला विधानसभेत भरभरून यश मिळालं. मात्र आता विधानसभा निवडणूक होऊन 1.5 ते 2.5 वर्ष झालेत. मात्र फडणवीस सरकार कर्जमाफीवर फक्त तारीख पे तारीख देताना दिसत आहे. महायुती सरकारनं आधी 30 जूनची तारीख दिली आणि नंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असं म्हटलं. त्यानंतर ही तारीख वाढवून 5 जुलै केली. आज 10 तारीख असून अद्याप कर्जमाफी झाली नाही. राज्य सरकारनं शेतकऱ्यांचा डेटा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे मागवल्यानं तो डेटा येण्यास वेळ लागणार असल्याचं म्हणत कर्जमाफीला उशीर होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सरकार खरंच शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे का असा प्रश्न आता निर्माण झालाय. सरकार केवळ तारीख पे तारीख देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करतंय का? सरकार तारीख पे तारीख देत निवडणुकीच्या तोंडावर 2029 मध्ये कर्जमाफी करणार का? पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. शेतकरी कर्जमाफीवरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण गेल्या काही दिवसांपासून कमालीचं तापलंय. महायुती सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या तारखा एका पाठोपाठ एक हुकत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळते. विरोधकांनीही या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलंय. सरकारनं आधी 30 जून पर्यंत कर्जमाफीची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु ती मुदत टळल्यानंतर नवी तारीख 5 जुलै जाहीर करण्यात आली. आता 10 जुलै उलटून गेला तरी प्रत्यक्ष कर्जमाफी झालेली नाही. त्यामुळे सरकार केवळ तारीख पे तारीख देत शेतकऱ्यांची फसवणूक करतंय का आणि हा केवळ वेळ काढूपणा सुरू आहे का असा प्रश्न आता निर्माण झालाय. राज्यातील संकटात सापडलेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी महायुती सरकारनं अर्थसंकल्पात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना घोषित केली होती. या योजनेची अंमलबजावणी 30 जून पूर्वी केली जाईल असा शब्द सरकारनं दिला होता. मात्र तांत्रिक कारणांचे दाखले देत ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी थेट विधानसभेत घोषणा केली होती की अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमध्ये कर्जमाफीच्या रकमेवर चर्चा सुरू असून योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर ती राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी जाईल आणि 5 जुलै नंतर शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होईल. पण 5 जुलैची डेडलाईन संपूनही अजूनही शेतकऱ्यांच्या हाती काहीच आलेलं नाहीये. 5 जुलैची डेडलाईन देणाऱ्या सरकारनं आता केंद्राकडून डेटा आल्याशिवाय कर्जमाफी होणार नाही अशी नवी भूमिका घेतल्यानं शेतकऱ्यांची कर्जमाफी थेट लांबणीवर पडली आहे. राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे राज्यातील शेतकऱ्यांच्या इन्कम टॅक्स संदर्भातील माहिती मागवली आहे. ही माहिती मिळवण्यासाठी किमान 5 ते 6 दिवसांचा कालावधी लागेल असं म्हटलं जात आहे. पण सरकारनं नक्की किती दिवस लागेल याबाबत निश्चित तारीख दिलेली नाही. यापूर्वी लाडक्या बहीण योजनेसाठी महिला व बालविकास विभागानं जेव्हा आयकर विभागाकडून असाच डेटा मागवला होता तेव्हा तो मिळायला तब्बल 4 महिने लागले होते असं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता 36,585 कोटी रुपयांच्या या महाकाय कर्जमाफी योजनेचा डेटा केंद्राकडून कधी मिळणार आणि 56 लाख शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफी कधी होणार याबाबत मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे. हा डेटा आल्याशिवाय शेतकऱ्यांची वर्गवारी करता येणार नाही आणि तोपर्यंत कर्जमाफीची अंमलबजावणी थांबून राहणार असं म्हटलं जात आहे. या योजनेच्या निकषांवरून शेतकरी नेते आणि विरोधक कमालीचे आक्रमक झालेत. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी काही दिवसांपूर्वीच इतर शेतकरी संघटनांना सोबत घेऊन थेट रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केलं होतं. आता कर्जमाफी झाली नसल्यानं त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा निवडणुकीत सरकारनं सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं. आता 1.5 पावणे 2 वर्ष होऊनही सरकार चालढकल करत आहे. तुमच्याकडे डेटा तयार नव्हता तर 30 जून आणि 5 जुलैच्या तारखा कशासाठी दिल्या? या सरकारला ही कर्जमाफी 2029 पर्यंत न्यायची आहे का? शेतकऱ्यांच्या मनातून एकदा का माणूस उतरला की त्याला शेतकऱ्यांचा तळतळाट लागतो. सरकारनं सर्व जाचक-अटी आणि निकष काढून सरसकट सातबारा कोरा करावा. गरज पडल्यास शक्तीपीठ सारखा एखादा मोठा प्रकल्प रद्द करा किंवा 5 वर्ष उशीर करा, पण शेतकऱ्याला आधी वाचवा. शेतकऱ्यांना पेरणी केली नाहीये तर लोक काय खातील धतुरा, असं रविकांत तुपकर म्हणाले. दुसरीकडे काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही सरकारच्या हेतूवर आणि राज्याच्या तिजोरीवर थेट बोट ठेवलंय. सरकार जेव्हा तारीख पे तारीख देत असतं तेव्हा राज्याची आर्थिक स्थिती काय आहे हे समजून घ्या. सरकारचं पूर्णपणे दिवाळा निघालाय. सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली असून सध्याच्या अटी पाहता केवळ 25% शेतकऱ्यांचीच कर्जमाफी होईल आणि 75% शेतकरी यातून बाद होतील असं दिसतंय. आमची मागणी आहे की सरकारनं कोणतीही वर्गवारी न करता सरसकट कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. सरकार जेव्हा तारीख पे तारीख देते याचा अर्थ सरकारची आर्थिक परिस्थिती काय हे आपल्याला कळत आहे. ज्या दिवशी सरकारने तारीख दिली असेल शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं म्हणजे याचा अर्थ सरकारने ते तपासलं होतं. ते तपासून सरकारने घोषणा केली होती असं आपण मान्य करू. पण सरकार तारीख पे तारीख देत आहे याचा अर्थ सरकारचा दिवाळा निघालेला आहे आणि यांना शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायची आहे
आमची मागणी आजही आहे की शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करावं, ही भूमिका आमची आहे आणि ते सरकारने करावी. सरकार या कर्जमाफीच्या माध्यमातून बँकांचा फायदा करायला निघालेले आहेत. वसुली अधिकारी झालेली आहे सरकार. तुम्ही हे पहिले कर्ज भरा, नंतर आम्ही तुमचं कर्ज माफ करू, या पद्धतीच्या अटी त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. आणि फक्त 25% शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे. 75% शेतकऱ्यांचं कर्ज माफ या सरकारच्या घोषणेमध्ये होणार नाही, ही वास्तविकता त्या ठिकाणी आहे. या सर्व वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 अंतर्गत राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ देण्याचं सरकारनं घोषित केलंय. यामध्ये 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी, वन टाइम सेटलमेंटचा पर्याय आणि नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचा प्रोत्साहनपर भत्ता देण्याचं आश्वासन देण्यात आलंय. या महाकाय योजनेसाठी तब्बल 36,585 कोटी रुपयांची गरज आहे. मात्र आता आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्याच्या हालचाली सुरू असल्यामुळं अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जाते. एकीकडे शेतीमालाला भाव नसताना कर्जमाजारी झालेला शेतकरी मदतीची वाट पाहतोय, तर दुसरीकडे सरकार डेटाच्या नावाखाली वेळ काढताय असं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारचा हा डेटा नेमका कधी येतो आणि महाराष्ट्रातील बळीराजाचा सातबारा कधी कोरा होतो, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. तुम्हाला काय वाटतं, शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल का? किती कधी होईल? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.